नमस्कार मित्रांनो, मन की शांती चॅनलवर आपले स्वागत आहे. बऱ्याच वेळा आपल्याला समोरचा माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे कळत नाही. त्याच्या मनात काय चाललंय ते कळत नाही. तो आपली मस्करी करतोय का आपल्याला सिरियसली घेतोय, खरंच ऐकतोय की नाटक करतोय, हे आपल्याला कसं समजणार? मी तुम्हाला बॉडी लँग्वेजबद्दल या 10 टिप्स देणार आहे. त्या टिप्स फॉलो करून तुम्हाला अंदाज येईल की समोरच्याच्या वागण्याचा अर्थ काय आहे ते. अर्थात त्याला काही अपवाद असू शकतात. चला तर मग पाहूयात त्या 10 टिप्स. पोश्चर. तुमचे खांदे सरळ व तुम्ही ताठ उभे राहता म्हणजे तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले आहात. तेच जर तुमचे शोल्डर्स खाली पडलेले असेल तर ती कमी आत्मविश्वासाची लक्षणे आहेत. अर्थात याला काही लोक अपवाद असू शकतात, जसे की एखादी व्यक्ती आजारी पण असू शकते, मणक्याचे आजार किंवा काही दुसरा प्रॉब्लेम्स असू शकतो. त्या व्यक्तीचे शोल्डर्स खाली येऊ शकतात. आय कॉन्टॅक्ट. कन्व्हर्सेशन करताना आय कॉन्टॅक्ट खूप महत्त्वाचा आहे. जर समोरचा सरळ डोळ्यात बघत आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष आहे, आणि जर समोरच्याची नजर इकडे तिकडे जात असेल तर याचा अर्थ असा होतो की एकतर त्याला बोलण्यात इंटरेस्ट नाही किंवा त्या व्यक्तीचा रिस्पेक्ट करत नाही, किंवा कधी कधी अजून एक कारण असू शकते, ते म्हणजे एन्झायटी. फेशियल एक्सप्रेशन्स. एक छोटीशी स्माईल चेहऱ्यावर खूप इन्फेक्शियस असू शकते. समोरच्याला पण स्माईल करायला भाग पाडते. बळबळ हसणे तुम्हाला इंटरेस्ट नाही हे दर्शवते. उंचावलेल्या भुवया आणि बारीक डोळे हे राग, गोंधळलेले किंवा संशय दर्शवतात. लोक सबकॉन्शियसली एकमेकांच्या चेहऱ्यावरील भाव ह्या मिरर करीत असतात. आपण रागाने बघितलं तर ते पण रागाने बघतात. तेव्हा आपल्या चेहऱ्यावर भाव हे नैसर्गिक आणि योग्य ठेवणे खूप गरजेचे आहे. जेस्चर्स. बोलताना हाताच्या हालचाली फार महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जर एखाद्या पॉईंटला एम्फसाइज करायचं असेल तर अशा वेळेस आपल्या हातांची हालचाल खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे ऐकणारा पण लक्ष देऊन ऐकतो, पण जास्त किंवा विनाकारण हाताची हालचाल हे नर्वसनेसचे लक्षण पण असू शकते. कंट्रोल्ड एक्सप्रेशन खूप महत्त्वाचे असते. त्यामध्ये बॅलन्स ठेवायला जमले पाहिजे. टच खूप महत्त्वाचा आहे. तो टच रिस्पेक्टफुल आणि अप्रोप्रिएट असला पाहिजे. त्यामुळे विश्वास निर्माण होतो, जसे की शेकिंग हँड्स, पाठीवर मैत्रीपूर्ण थाप मारणे किंवा समोरच्याला रिस्पेक्ट दाखवण्यासाठी किंवा आधार देण्यासाठी जादू की झप्पी देणे. यामुळे कायमस्वरूपी छाप पडू शकते. पण हे सगळ्याच क्षेत्रांमध्ये चालते असं नाही. काहींचे कस्टम्स व संस्कृती ही वेगवेगळी असू शकते, हे लक्षात ठेवले पाहिजे. जसं की इंडियामध्ये एखाद्याला रिस्पेक्ट द्यायचा असेल तर हँडशेक्सच्या ऐवजी नमस्कार म्हटले जाते. तेव्हा त्या कल्चर्सच्या बाउंड्रीज लक्षात घेतल्या पाहिजे. प्रॉक्झिमिटी. 2 लोक जेव्हा कन्व्हर्सेशन करतात तेव्हा त्यांच्यातला अंतर त्या कन्व्हर्सेशनमध्ये त्यांना किती इंटरेस्ट आहे ते दर्शवते. थोडं अंतर कमी आणि झुकणे दर्शवते की कन्व्हर्सेशनमध्ये इंटरेस्ट आहे. तर खूप दूर उभे राहणे डिटॅचमेंट, अनकम्फर्टेबल किंवा इंटरेस्ट नाही हे दर्शवते. लिसनिंग क्यूज. नीट लक्ष देऊन ऐकणे, नुसते शब्द नाही, समोरचा काय म्हणतोय हे नीट ऐकणे खूप महत्त्वाचे आहे. त्यात ऐकताना मान डोलवणे, डोळ्यांची उघडझाप करणे किंवा सकारात्मक आवाज करणे, जसे की यासारख्या शाब्दिक संकेतांचा समावेश असतो. या कृतीमुळे समोरच्याला सहानुभूती, समजूतदारपणा आणि प्रोत्साहन वाढण्यास प्रवृत्त करतो, ज्यामुळे समोरचा अधिक ओपन होऊन शेअर करायला लागतो. ब्लिंकिंग रेट. डोळ्यांची जास्त उघडझाप हे स्ट्रेस, एक्साइटमेंटचे लक्ष आहेत. तेच कमी डोळे उघडणे किंवा बंद करणे हे फोकस्ड, रिलॅक्सेशन्स किंवा एखाद्या वेळेस अट्रॅक्शनचे लक्षण असू शकते. हा अंदाज एखाद्या वेळेस चुकीचा पण असू शकतो, पण माणसाचे डोळे बरेच काही सांगून जातात. क्रॉस चार्म. हाताची घडी घातलेले लोक हे बऱ्याच वेळा डिफेन्सिव्हनेस किंवा क्लोज माइंडेड असू शकतात. प्रत्येक केसमध्ये असे असू शकते असे नाही, पण हात जर अनक्रॉस असतील तर तुम्ही समोरच्याकडे अप्रोच करत आहात आणि नवीन विचार ॲब्झॉर्व करण्याची तुमची तयारी आहे हे दर्शवते. मिररिंग. नकळतपणे दुसऱ्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजची नक्कल केल्याने एक कनेक्शनची भावना निर्माण होते. मिररिंगमुळे विश्वास तर वाढतोच, पण एक अंडरस्टँडिंग पण निर्माण होते. तरी पण सावधगिरी बाळगा. मुद्दाम कॉपी करणे हे दुसऱ्याला त्रास देण्यासाठी किंवा थट्टा करण्यासारखे पण वाटू शकते. बॉडी लँग्वेजच्या या सटल साईन्स समजून घेतल्याने आपल्याला अधिक प्रभावीपणे संवाद साधता येतो आणि परिस्थिती अचूकपणे समजू शकते. स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये या क्यूजचे निरीक्षण करण्याचे प्रॅक्टिस करा आणि तुमच्या इंटरॅक्शन्सचे
कसे रूपांतर होते ते पहा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. मित्रांसोबत शेअर करा आणि आणखी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.